चला आज आपण बनवणार आहोत बेसन मेथी। त्याच्यासाठी आपण बेसन घ्यायचं, थोडंसं आता हे परतवून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं थोडंसं बेसन, जास्त नाही थोडंच बेसन घ्यायचं आणि हे परतवून आता आपण हे साईडला काढून ठेवणार आहोत। आणि त्याच टोपामध्ये आता मी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला। लसूण थोडासा रंग बदलला, थोडासा ब्राऊन झाला की ह्याच्यामध्ये आपण मेथी घालणार आहोत आणि मेथी ही चांगल्या लसणामध्ये आपण आता आपल्याला परतून घ्यायची। बघा आता ही मेथी घातली आणि ही मेथी आता ही लसूणमध्ये चांगली परतून घ्यायची। आता ही आपली चांगली मेथी परतून झालेली आहे। आता ही मेथी आपण आता साईडला काढून ठेवायची आणि त्याच टोपामध्ये मी परत तेल गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिली आहे। जिरे घातल्यानंतर आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची। आलं लसणाची पेस्ट चांगली परतवून घ्यायची कांद्यामध्ये आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण आता हा चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। त्यानंतर आता आपण सगळे मसाले घालणार आहोत, म्हणजे हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हे सगळे मसाले घालून चांगलं परतवून घ्यायचं। आता हे चांगले मसाले आपले परतवून झाले, थोडं तेल सुटायला लागलं की ह्याच्यामध्ये आपण जो भाजून बेसन ठेवलं होतं ना, ते बेसन घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण लगोलग पाणी घालणार आहोत, कारण ते पाणी घातलं ना की लगेच हलवायला लागतं, कारण नाहीतर बेसनच्या गाठी होतात त्याच्यात। आता हे आपण असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात गाठी नाही झाल्या पाहिजेत। आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घातलं की हे मिक्स केल्यानंतर आपण जे लसूणमध्ये मेथी परतवून ठेवली होती ना, ती मेथी घालून घ्यायची आणि मेथी चांगली ही ह्याच्यामध्ये मिक्स करायची या बेसनामध्ये आणि ह्याला एक उकळ काढून घ्यायची। थोडीशी उकळली, वाफेवर ठेवली की झाली आपली बेसन मेथी तयार। अशा पद्धतीने एकदा मेथीची भाजी बनवून पहा, खूप छान लागते टेस्टला आणि वेगळी अशी पद्धत आहे, छान लागते। रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण अशीच मेथीची भाजी मिळते आणि बेसन वगैरे घातल्यामुळे ही चवीला पण खूप चांगली लागते, सगळ्यांनाच खूप आवडेल। अशा पद्धतीने एकदा बेसन मेथी बघून बनवा, कशी